प्रत्येक माणसाला पैशाची चणचण असते. तसेच प्रत्येक माणसाला राग देखील येत असतो. परंतु काही माणसांच्या बाबतीमध्ये पैशाची चणचण आणि क्षणिक आलेला राग याच्यातून हे एखाद्या व्यक्तीचा खून करून बसतात, एखाद्या व्यक्तीला ठार मारून बसतात. अशीच काहीशी घटना आपण आज नवी मुंबई किंवा मुंबई परिसरामध्ये घडलेली आहे. ही आज या ठिकाणी विस्ताराने बघणार आहोत. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आता ही घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे डोंबिवली या ठिकाणी. आता डोंबिवली हे जे ठिकाण आहे हे मुंबईला कनेक्टेड आहे आणि याच्यामध्ये बहुसंख्य लोक राहतात. इथे राहणारे रिटायर्ड पेन्शनर देखील लोक खूप जास्त प्रमाणामध्ये राहतात. असं डोंबिवली शहर. याच्यामधला शास्त्रीनगर रुग्णालय हा परिसर आहे. याच्यामधलं वसंत निवास ही एक इमारत आहे. याच्यामध्ये एक आशा रायकर नावाच्या महिला राहत आहेत. ह्या रिटायर्ड आहेत. साधारणपणे 60 ते 62 असं यांचं वय आहे. कामगार रुग्णालयातून या महिला रिटायर झालेल्या आहेत आणि या वसंत निवास इमारतीमध्ये या एकट्या राहत आहेत. यांच्या मुलीचं लग्न झालेलं आहे आणि मुलगी तिच्या सासरी नांदायला गेलेली आहे. गुरुवारच्या रात्री साधारणपणे 10 ते 11 वाजता या ज्या आशा रायकर आहेत यांच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद होता. आणि घराचा दरवाजा बाहेरून बंद कसा काय? कारण ही जी लोकं असतात, रिटायर्ड लोकं असतात, कुठे जायचं झालं, कुठून कोणाकडे भेटायला जायचं झालं तरीसुद्धा घरामधून सांगून जात असतात, शेजाऱ्या पाजाऱ्यांना कळवत असतात. पण अशा वेळेला त्यांचा जो घराचा दरवाजा बंद होता, हा दरवाजा बंद असल्या कारणामुळे इतर शेजारी पाजारी यांना संशय आलेला आहे. आता हा दरवाजा बाहेरून बंद असल्यामुळे यांना प्रश्न पडलेला आहे की आशा रायकर नक्की गेल्या कुठे. त्यामुळे मग त्यांनी त्यांच्या मुलीला फोन केलाय, इतरत्र चौकशी केली, परंतु त्यांचा कुठल्याही प्रकारे तपास लागलेला नाहीये. त्याच्यामुळे मग त्या सगळ्या मंडळींनी पोलिसांना फोन केलाय. पोलिसांना या ठिकाणी बोलवून घेतलेलं होतं आणि पोलिसांना बोलवल्यानंतर पोलिसांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर अतिशय हृदयद्रावक असं चित्र समोर होतं. घरामध्ये आशा रायकर यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता आणि विशेष म्हणजे त्यांच्या अंगावर असणारे दागिने त्या दिवशी त्यांच्या अंगावरती नव्हते. त्याच्यामुळे पोलिसांना सगळ्यात सुरुवातीला चोरीच्या उद्देशाने खून झाला आहे की काय असा संशय आलेला होता आणि त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केलेला होता. आता विशेष म्हणजे या सोसायटीमध्ये CCTV कॅमेरे नसल्यामुळे अजून एक आव्हान पोलिसांसमोर होतं. कारण घरामध्ये कोण आलं कोण गेलं या बाबतीत पोलिसांना माहिती पडत नव्हतं. त्याच्यामुळे पोलिसांनी मग इतर मार्गाने पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे आणि या चौकशीमध्ये त्यांच्या सोसायटीतली त्या संकुलामधली इतर लोकांना देखील सहभागी करून घेतलेला आहे. यांच्यासोबत पोलिसांनी चर्चा केलेली आहे. कारण कोण आलेलं होतं का, कोणाला तुम्ही पाहिलेलं होतं का, तर अशा स्वरूपाची चौकशी पोलीस करत होते. तर त्यावेळेला पोलिसांना कुठल्याही प्रकारे क्ल्यू मिळत नव्हता. कारण या दिवशी सोसायटीमध्ये नवीन कोणी आलेलं होतं असं पोलिसांना जाणवत नव्हतं. त्याच्यामुळे मग तिथेच राहणाऱ्या कोणी हे काम केलेलं आहे का, त्यांना मारलेलं आहे का, याबाबत पोलिसांना मनामध्ये एक संशय तयार झालेला होता. आता पोलिसांची जी नजर असते ही अतिशय घारीसारखी नजर असते, अतिशय चाणाक्ष नजर असते. पोलिसांच्या सोबतच एक 28 वर्षाचा तरुण आहे, त्याचं नाव यश विचारे. हा देखील पोलिसांसोबत CCTV तपासण्यासाठी पोलिसांना मदत करत होता आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. आता ही गोष्ट पोलिसांच्या नजरेतून सुटलेली नाहीये. हा एक तरुण जो आपल्या सोबत आहे, दिवसभर आपल्या सोबत आहे आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मिसगाईड करतो, हे पोलिसांच्या लक्षात यायला एवढा वेळ लागली नव्हती. त्याच्यामुळे मग पोलिसांनी याला ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलिसांनी ताब्यात घेऊन याच्याशी यथेच्छ अशी चौकशी केली. आता यथेच्छ चौकशी म्हणजे समजून घ्या, कारण कुठलाही गुन्हेगार आहे हा सरळरित्या पोलिसांसमोर कबुली जबाब देत नसतो, गुन्हा कबूल करत नसतो. त्याच्यामुळे मग पोलिसांना जे वेगवेगळे मार्ग अवलंबावे लागतात त्याला आपण यथेच्छ मार्ग असं म्हणूया. आणि मग पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासलाय. त्यावेळेला पोलिसांना अत्यंत धक्कादायक असं एक स्टेटमेंट त्याच्यामध्ये भेटलेलं आहे. आणि त्याच्या मित्रांना चॅटद्वारे एक गोष्ट सांगितलेली आहे. हा त्याच्या मित्रांना म्हणतोय, आज दारू पिते है, कल शायद जमा होना पडेगा. आता हे वाक्य बघा, हे वाक्य अक्षरशः सुवर्णाक्षरात लिहून ठेवावे काय अशा प्रकारचं हे वाक्य. कारण ही अशा प्रकारची जी मुलं असतात यांना आता भाईगिरी करणे, टपोरीगिरी करणे, दारू पिणे अशाच या गोष्टींमध्ये त्यांना मजा वाटत असते आणि त्याच्यामुळे मग त्यांची भाषा देखील तशीच असते. आज दारू पिते है, कल शायद जमा होना पडेगा. आता जमा होना पडेगा म्हणजे काय? पोलीस स्टेशनमध्ये याला भरती व्हावं लागेल अशा स्वरूपाचा एक स्टेटमेंट पोलिसांना सापडला आणि पोलिसांची संशय याच्यावरचा पक्का झालेला आहे. चौकशी अंती याने याचा गुन्हा कबूल केलेला आहे. याने या महिलेचा खून का केला होता? एकाच ठिकाणी राहणारी ही व्यक्ती, अनेक वर्षानुवर्षांची ओळख अशी असताना देखील या एका वृद्ध स्त्रीला, एका रिटायर्ड स्त्रीला याने का मारलेलं होतं? याचं कारण ऐकून प्रत्येकाला संताप येईल. कारण प्रत्येक तरुण मुलाने आपण कष्ट करावे, 4 पैसे कमवावे अशा स्वरूपाचं धोरण ठेवलं पाहिजे. परंतु याच्या बाबतीमध्ये अगदी उलटं होतं. याला दारूचं व्यसन होतंच. याला मित्रांसोबत दारू पिणे, मौज मजा करणे
त्याचबरोबर क्रिकेट ऑनलाईन बेटिंगचं देखील एक व्यसन होतं. आता हा एक वेगळ्या याने बोलण्याचा विषय असू शकतो, पण सर्रासपणे टीव्हीवरती इतर माध्यमांवरती अशा प्रकारच्या जाहिराती बघतो. अशा प्रकारच्या जाहिरातींनी अनेक लोकांना भुरळ पाडली जाते आणि यांना या गोष्टींकडे आकर्षित केलं जातं. तर हा देखील याच्या चक्रव्यूहामध्ये सापडलेला आहे आणि याने कर्ज घेऊन 60,000 रुपये बेटिंगमध्ये लावलेले होते आणि या बेटिंगमध्ये हा यश विचारे 28 वर्षाचा तरुण हारलेला होता आणि याला पैशासाठी ज्यांच्याकडून पैसे घेतलेले होते ती लोक याच्या मागावर होते आणि सतत पैशाचा तगादा लावत होते. त्यातच याला दारूचं असणारं व्यसन. याच्यामुळे मग ह्याने हा एक निर्णय घेतलाय की आपण अशा स्वरूपाचा कोणी सॉफ्ट टार्गेट आहे का, कारण शक्यतो लहान मुलं आणि वृद्ध एकटे राहणारे व्यक्ती यांना टार्गेट केलं जातं, सॉफ्ट टार्गेट केलं जातं, कारण यांना यांच्याकडून कुठली गोष्ट घेणे, हिसकावून घेणे, यांना मारणे हे अतिशय सोपं काम असतं. त्याच्यामुळे मग ही जी वृद्ध महिला होत्या यांना सॉफ्ट टार्गेट याने केलेलं आहे आणि यांच्या संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये घुसून यांनी त्यांच्याकडे पाणी मागितले. पाणी मागून मग ह्या घरामध्ये त्याच्यासाठी पाणी आणण्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांना काही काळाच्या आतमध्येच त्यांचा गळा दाबून त्यांनी त्यांचा खून केलेला आहे आणि त्यांच्या अंगावरचे जेवढे होते नव्हते तेवढे दागिने त्याने घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढलेला आहे. आता 17,000 रुपयाला जवळच्या सोनाराला त्याने हे दागिने जाऊन विकलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या मित्रांसोबत त्याने मौज मजा केलेली आहे, पार्टी देखील केलेली आहे. सध्या हा तरुण पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे आणि या संदर्भामध्ये डोंबिवली पोलीस अधिक तपास, अधिक चौकशी देखील करत आहेत. अशीच दुसरी हृदयद्रावक घटना बघण्यासाठी आपल्याला जायचंय उरणमध्ये. उरण भागामधलं बोकडविरा ग्रामपंचायत आहे. याच्यामध्ये एक अमृता ठाकूर आणि खुशीराम ठाकूर असं एक दाम्पत्य राहतंय. यांना एक रुही नावाची 5 महिन्याची मुलगी आहे. 9 जून दुपार झालेली होती आणि या नवरा बायकोमध्ये कडाक्याचं भांडण सुरू झालं आणि हे भांडण विकोपाला जात होतं. त्याच्यामुळे मग यांची जी पत्नी आहे ही घरातून बाहेर पडलेली आहे. आपण असं म्हणतो की ज्या ठिकाणी आपलं भांडण चालू असेल त्या ठिकाणाहून 4 पावलं बाजूला जावं, ज्याच्यामुळे समोरच्या माणसाचा देखील राग शांत होतो. याच्यामुळे ही अमृता आहे, ही घरातून बाहेर पडलेली आहे. तिने तिची मुलगी सोबत घेतली आणि तिचे शेजारी बिन्नीलाल नावाचे एक गृहस्थ होते, त्यांच्या घरी जात होती. रस्त्याने जात असताना हा खुशीराम ठाकूर देखील तिच्या मागे होता आणि हमारी लडकी दे दो, हमारी लडकी दे दो अशा स्वरूपामध्ये तो तिला बोलत होता, तिच्याशी भांडत होता आणि ती काही केल्या त्याला ती मुलगी द्यायला तयार नव्हती. आता कदाचित तिथे आई होती आणि हा चिडलेला नवरा, त्याच्यामुळे याच्याकडे मुलगी देणं हे तिला तेवढं संयुक्तिक वाटलं नसणार. त्याच्यामुळे मग ती सतत पुढे जात होती आणि हा तिच्या मागे जात होता. काही क्षणामध्येच तिला काही काळाच्या आतमध्येच त्याने त्या 5 महिन्याच्या लेकीला, त्या बाळाला तिच्या हातातून ओढून घेतलेला आहे आणि क्षणिक रागापोटी त्या मुलीला त्याने जमिनीवर आपटलेला आहे. या बाळाला डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्या जागेवरच या छोट्याशा लहानग्या बाळाचा तिथे मृत्यू झालेला होता. आता तिथे जी बघ्यांची गर्दी झालेली होती त्याच्यापैकी कोणीतरी उरण पोलिसांना फोन केलेला आहे. पोलीस त्या ठिकाणी येऊन ताबडतोब खुशीराम ठाकूर या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये अधिक तपास देखील पोलीस करत आहेत. आता आपण बघितलं की कृष्ण जन्माच्या वेळेला देवकीची 8ही अपत्ये मारण्यासाठी पुढे आलेला कंस मामा आणि त्याचं पुढे काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता हा कलियुगीन कंस बाप ज्याने आपल्या स्वतःच्या 5 महिन्याच्या मुलीला रस्त्यावरती आपटून क्षणामध्ये मारलेला आहे. अशा स्वरूपामध्ये तिला मारताना याच्या हृदयाला क्षणिक देखील पाझर फुटलेला नाही. हे आपल्याला ऐकून देखील ऐकायलाही बरं वाटत नाही, पण याला करताना काहीच वाटलेलं नव्हतं. अशा स्वरूपाच्या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजेत. या संपूर्ण 2 घटनांबद्दल आपलं मत काय आहे ते जरूर कळवा. भेटूया पुन्हा एकदा बरोबर 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.